नमस्कार मित्रांनो, वेलकम लर्नर्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता तिसरीतला भाग 3 मधला पाठ क्रमांक 12 बघूया. छोटेसे बहीण भाऊ ही एक सुंदर कविता आहे. तर आपण सुरू करूया. काय आहे? छोटेसे बहीण भाऊ, इयत्ता तिसरी. छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ, उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. छोटेसे बहीण भाऊ, उद्यातला मोठाले होऊ, ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा, शेतांना मळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ. छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ, मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ, निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊ अन घेऊ. छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ, प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू, अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकत्र येऊ. छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ. ही आपली वसंत बापट यांनी लिहिलेली एक छान सुंदर अशी कविता आपल्याला अभ्यासायला दिलेली आहे. तर आपण वाचून घेतली, आपण मस्त छान म्हटली कविता. आता आपण त्याचं स्पष्टीकरण बघूया. तर पहिलं कडवं काय आहे? छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ, उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. दोन छोटेसे बहीण भाऊ काय स्वप्न बघताय? जेव्हा आपण उद्या मोठे होऊ तेव्हा उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला म्हणजे जगाला आणि काळाला आपण एक छान असा सुंदर आकार देऊ. म्हणजे काळाला असं सुंदर बनवू, चांगले बदल घडवून आणू आणि नवीन आकार देऊ, असं ते स्वप्न बघतात दोन छोटेसे बहीण भाऊ. हे बघा, हे पुढचं कडवं काय? ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा, शेतांना मळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ. ज्या ओसाड जागा पडलेल्या आहे, ओसाड म्हणजे नापीक, म्हणजे तिथे काही पिकत नाही, काही उगत नाही अशी जागा, त्या जागा जी आहे त्या आपण त्यांचं सुंदर बागांमध्ये रूपांतर करू. आणि शेतातील मळ्यातील फुलांना आणि फळांना नवीन बहार देऊ, एक नवीन चैतन्य देऊ आणि त्यामुळे निसर्ग सुंदर बनवू. ज्या ओसाड जागा असतील त्यांना सुंदर बागा बनवू. त्यानंतर पुढचं कडवं काय आहे? मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ, निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊ न घेऊ. म्हणजे काय? मोकळ्या आकाशाखाली जाऊ आणि सुंदर असा आनंद व्यक्त करत मोकळ्या गळ्याने गाऊ, म्हणजे मोठ्या आवाजात गाणी गाऊ. कसे गाणी गाऊ? निर्मळ मनाने म्हणजे स्वच्छ मनाने आनंदाने गाणी गाऊ आणि स्वच्छ मनाने आनंद देऊ आणि आनंद घेऊ पण. आपण जर आनंद देऊ तर आपण घेऊ पण दुसऱ्याकडून. जो मिळणारा आनंद असेल तो आपण घेऊ. त्यानंतर पुढचा कळवा आहे, प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू, अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकत्र येऊ. म्हणजे काय? जगातील वेगवेगळ्या आधी प्रेमाने एकत्र राहू, सगळे जे जगातील जे नवीन आपण जे जीवन जग निर्माण होणार आहे त्यातील सगळे लोक आपण असे प्रेमाने एकत्र राहू आणि नवीन जे जीवन असेल ते नवीन जीवन पाहू. आणि कोणासोबत? तर अनेक देशांचे भाषांचे किंवा वेशांचे जे लोक असतील, म्हणजे वेगळ्या वेगळ्या देशातील लोक किंवा वेगळ्या भाषा बोलणारे किंवा वेगळा पोशाख घालणारे जे लोक आहेत ते आपण सगळे काहीही भेदभाव न करता एकत्र राहू. तर स्पष्टीकरण बघितलं आपण काय आहे. तर कवींना यातून संदेश काय सांगायचा आहे की उद्याचे जग जे राहील ते कसं राहील, त्याला आपण सुंदरसा आकार देऊ, निसर्ग छान घडवू. म्हणजे निसर्गाचं रक्षण केलं तर उद्याचं जग छान होईल, सुंदर होईल. आणि ज्या ओसाड जागा असतील त्याला सुंदर बागा बनवू, बहार देऊ, मळ्यातील फुलांना फळांना
आणि मोकळ्या आभाळी जाऊ आणि स्वच्छ मनाने आनंद देऊ आणि आनंद घेऊ आणि अनेक वेगळ्या वेगळ्या देश किंवा वेगळ्या वेगळ्या भाषा किंवा वेश असले तरी सगळे असे प्रेमाने एकत्र राहू. हे कवींना आपल्याला यातून संदेश द्यायचा आहे. तर आपण आता पुढे बघूया त्यांचं प्रश्न उत्तरे. तर हे काही शब्द दिलेले आहे आपल्याला. ओसाड म्हणजे नापीक, म्हणजे मी सांगितलं तसं की तिथे काही उगवत नाही, कुठलंही झाड वगैरे उगवत नाही. उजाड म्हणजे ओसाड म्हणजे रिकामी पडलेली जागा. निर्मळ म्हणजे स्वच्छ आणि वेश म्हणजे पोशाख. तर पहिला प्रश्न आहे, खालील तक्ता पूर्ण करा. कवितेचे नाव काय आहे आपण आताच पाहिलं, वसंत बापट. कवितेचे नाव आहे छोटेसे बहीण भाऊ आणि कवितेचे कवी आपण आताच पाहिले वसंत बापट. आणि कवितेतील आवडलेल्या 2 ओळी इथे लिहायच्या आहे, कुठल्या तुम्हाला ज्या आवडत असतील त्या. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, उत्तरे लिहा. तर पहिला प्रश्न आहे, छोटेसे बहीण भाऊ मोठे झाल्यावर काय करणार आहेत? काय करणार आहेत? ते उद्याच्या जगाला आणि युगाला नवीन आकार देणार आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, ओसाड जागा या सुंदर बागा कधी होतील? कधी होतील? आपण प्रयत्न करून त्या ओसाड जागांवर झाडे, फुले, फळांची लागवड केली तर त्या सुंदर बागा होतील. त्यानंतर आहे, आनंद देण्या घेण्यासाठी काय करावे? निर्मळ मनाने आणि आनंदाने राहून इतरांना आनंद द्यावा व स्वतःही आनंद घ्यावा. चौथा प्रश्न, नवीन जीवनासाठी कोणत्या घटकांनी एकत्र यावे? कोणी? अनेक देशांचे, भाषांचे आणि वेशांचे लोक एकत्र यावेत. त्यानंतर पुढे आहे, विचार करा सांगामध्ये. पहिला प्रश्न, तुम्ही बहीण भाऊ मिळून काय काय गमती करता ते सांगायचे. आता तुम्ही काय करता ते तुम्ही इथे लिहायचं आहे. अशी गंमत करतात का तुम्ही? बघा, मी माझ्या बहीण भावासोबत खेळतो, गप्पा मारतो, चित्रे काढतो आणि एकमेकांना अभ्यासात मदत करतो. दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला मोठे होऊन देशासाठी काय करायला आवडेल ते सांगा. तर मला मोठे होऊन देशाची सेवा करायला आणि देशाच्या प्रगतीसाठी काम करायला आवडेल. आता पुढे आहे, खेळू या शब्दाशीमध्ये खाली काही अक्षरे दिलेली आहेत, ते उच्च स्थानानुसार योग्य गटात लिहायचे. आता बघा, इथे काही दिलेले आपल्याला अक्षरे. तर होठाने कोणतं अक्षर बोललं जातं ते आपल्याला याच्यातून शोधायचं आहे. तर होठाचं अक्षर आहे ज्याच्याले होठ लागला पाहिजे, प, जसा प लागतो बघा. त्यानंतर म, ब आणि फ, हे 4 अक्षरांना आपल्याला होठ वापरले जातं, होठ. त्यानंतर दात. दातासाठी कोणते आहे? तर त, न आणि द. तुम्ही बोलून बघा, दात लागतो एकमेकांना. त्यानंतर घसा. घशाचे क, ग आणि घ आणि ह, हे 4. हे बघा, हे तिथे दिलेले आहे मी. त्यानंतर खाली दिलेल्या शब्दांच्या आधी गोलातील सु अक्षर लावायचे आहे. हे सु अक्षर दिलेलं आहे इथे, ते याला लावायचं आहे. काय शब्द तयार होईल? सुविचार. हे बघा, इथे होईल, पहिलं दिलेलं आहे उदाहरणार्थ सुवचन, त्यानंतर होईल सुविचार, त्यानंतर होईल सुपुत्र, सुयश, सुदिन आणि सुवचन. हे असे 5 शब्द तयार होतील. त्यानंतर आहे, चौकटीतील नातेसंबंधावर आधारित नात्यांची नावे शोधा व वहीत लिहा. आता इथे आपल्याला नावं शोधायची आहे. हे इथे दिलेलं आहे बघा, एक मामी, त्यानंतर इथे येते बघा ही मावशी, हे बघा इथे काकी, काका, काकी, त्यानंतर इथे आहे आजोबा, त्यानंतर इथे आहे आत्या, इथे आहे आजी. समजलं? किती झाले? 1 2 3 4 5 6 7 नावं झाले आहेत. हे तुम्ही लिहून घ्या.
त्यानंतर पुढे आहे पहिला प्रश्न, आपला गाव व परिसर स्वच्छ सुंदर होण्यासाठी काय कराल ते लिहा. आपला गाव व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरापेटीत टाकू, रस्त्यावर कचरा टाकणार नाही, झाडे लावू व त्यांची काळजी घेऊ, प्लास्टिकचा वापर कमी करू आणि सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व सांगू. त्याने आपला परिसर स्वच्छ होईल. त्यानंतर काय म्हणाल ते लिहा इथे सांगायचं. आईचा भाऊ कोण असतो? मामा. वडिलांचा भाऊ काका. वडिलांची बहीण आत्या. आईची बहीण मावशी. प्रश्न तिसरा, कंसातील शब्द घेऊन कवितेच्या ओळी पूर्ण करा. पाऊस कसा पडतो? सरसर. हे बघा इथे दिलेले आहे पर्याय. घरी चला रे भर भर भर, पाऊस वाजे धडाधूम, धावा धावा ठोका धूम. हे बरोबर इथे जोड्या ओळी पूर्ण केलेल्या आहे. त्यानंतर आहे तुमचा मामा कसा आहे ते खालील शब्दाच्या मदतीने लिहा. हे बघा, माझा मामा हसरा आहे. त्यानंतर आहे माझा मामा हुशार आहे. त्यानंतर माझा मामा प्रेमळ आहे. त्यानंतर आहे माझा मामा शांत आहे. त्यानंतर माझा मामा गुणी आहे. माझा मामा चांगला आहे. माझा मामा मदत करणारा आहे. आणि शेवटचं माझा मामा धाडसी आहे. समजलं? त्यानंतर आहे गोलातील शब्द घेऊन वाक्य तयार करा. जसं हे दिलेलं आहे, मी चेंडू विकत घेतला. तर हे पकडण्याचं कसं होईल? मी चेंडू पकडला. ओके. त्यानंतर पुढचं काय होईल? झेलण्याचं, रोहनने चेंडू झेलला किंवा मी चेंडू झेलला. त्यानंतर फेकण्याचं काय होईल? मी मित्राकडे चेंडू फेकला. उडवण्याचं, मुलांनी चेंडू उडवला. उचलण्याचं, मी जमिनीवर पडलेला चेंडू उचलला. खेळण्याचं, आम्ही मैदानात चेंडू खेळतो. ओके, समजलं? कसे वाक्य करायचे? पकडण्याचं, मी चेंडू पकडला. रोहनने चेंडू झेलला. मी मित्रांकडे चेंडू फेकला. मुलांनी चेंडू उडवला. मी जमिनीवर पडलेला चेंडू उचलला. आणि आम्ही मैदानात चेंडू खेळतो. ओके. समजलं? तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.